कारण आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आजपासून 93,26,000 शेतकरी कुटुंबांना याचा लाभ वितरित केला जाणार आहे। नमस्कार। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। ज्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होता तोच दिवस आता आला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, हो मागं तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला आहे, परंतु बघा 9वा हप्ता शेतकऱ्याला भेटला नाही, तो रखडला होता। तर आता डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आज स्पष्टपणे घोषणा झाली आहे आणि आता निधी मंजूर करण्यामध्ये आला आहे। हो शेतकरी बांधवांनो, आज या ठिकाणी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। तुम्ही बरोबर ऐकत आहात। यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। बघा 9व्या हप्त्याचे वाटप आता सुरू झाले आणि शेतकऱ्याला अखेर आता खुशखबर आली आहे। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजनेचा रखडलेला हप्ता आता या ठिकाणी वाटप होत आहे। बघा, परंतु शेतकरी बांधवांनो, एक अडचण या ठिकाणी सरकारने सांगितली आहे। संपूर्ण शेतकऱ्याला हा हप्ता भेटणार नाही। तुम्ही बरोबर ऐकलं। आता याचे कारण देखील सरकारने सांगितलं। डीबीटी प्रक्रिया तुम्हाला माहीत आहे, डीबीटीला काहीतरी मर्यादा असते, त्यामुळे या ठिकाणी सर्व जिल्ह्यांमध्ये आज हप्त्याचं वाटप केलं जाणार नाही। बघा, सरकारने या ठिकाणी 3 टप्प्याची निवड केली आहे। बघा, सरकारने 3 याद्या जाहीर केल्या। म्हणजे की बघा, सरकारने 12 जिल्ह्यांच्या याद्या या ठिकाणी जारी केल्या। आता बघा, पहिल्या यादीमध्ये 12 जिल्हे, दुसऱ्या यादीमध्ये 12 जिल्हे आणि तिसऱ्या यादीमध्ये पुन्हा 12 जिल्हे, टोटल या ठिकाणी 36 जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून आता जारी करण्यामध्ये आली। तर मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता सर्व जिल्ह्यामध्ये हप्ता मिळणार का? तर नाही। लक्षामध्ये घ्या, सरकारने सांगितलं डीबीटीमुळे फक्त 12 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार आहे। हो तुम्ही बरोबर ऐकलं। आज ज्या 12 जिल्ह्यामध्ये वितरण होणार त्या 12 जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। मागे या ठिकाणी भरपूर दिवसापासून तुम्ही बातम्या देखील ऐकल्या होत्या। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता या ठिकाणी एकत्र मिळणार। 9व्या हप्त्याच्या टायमिंगला तुम्हाला 8वा हप्ता भेटला होता, परंतु 9वा हप्ता भेटलाच नव्हता। आता डायरेक्ट राज्य सरकारने स्वतः सांगितलं आहे, शेतकरी बांधवांना खुशखबर देखील दिली आहे की 9व्या हप्त्याचं आता वितरण होत आहे आणि या ठिकाणी टप्प्याटप्प्याने वितरण केलं जात आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकत आहात। सरकारने फक्त 12 जिल्ह्यांसाठी आज प्राधान्याने निधी मंजूर करून दिला आहे आणि पुन्हा या ठिकाणी येणाऱ्या काही दिवसामध्ये 2 याद्या जाहीर होणार आणि पुन्हा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वितरण होणार। परंतु आज या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही? जर येत असेल तर 100% तुमच्या खात्यामध्ये रात्रीच्या 12 वाजेपर्यंत नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वितरण केलं जात आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकत आहात। आता सर्वात महत्त्वाचं कोणते आहे ते जिल्हे, चला तर ते देखील पाहून घेऊया। तर मग बघा शेतकरी बांधवांनो, या प्रक्रियेमध्ये सर्वात आधी सरकारने जिल्ह्याचा क्रमांक लावला आहे। यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांचा समावेश केला असून तिथे शेतकऱ्याला तांत्रिक कामाला आता मोठी गती आली आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि रखडलेला हप्ता बघा, आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, नमोचा 9वा हप्ता रखडला होता, तुम्हाला माहीत आहे। त्याच हप्त्याचं आज या ठिकाणी वितरण केलं जात आहे। शेतकऱ्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत असून राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे। पुढील टप्प्यात बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं 12 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार आणि राहिलेल्या जिल्ह्याची यादी
काही दिवसांनी प्रकाशित होणार। आता बघा, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना देखील पहिल्या टप्प्यामध्ये समावेश करून घेतला आहे आणि या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे की DBTच्या माध्यमातून 2,000 रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहे। नमो शेतकरी योजनेचे हे पैसे आता थेट या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी जिल्ह्यानुसार वेळापत्रक ठरविले आहे। सकाळी बँका उघडल्यापासून प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण करण्याचे नियोजन सरकारने आता लावलं। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, रखडलेला हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। आता पुढील जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की वाशिम आणि अमरावती। तुम्ही बरोबर ऐकलं, या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी देखील ही सुवर्ण संधी आहे। ज्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे त्यांना त्या ठिकाणी या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे। सरकारने स्पष्ट केलं आहे, नमो शेतकरी योजनेची नियमावली अत्यंत कडक असून केवळ पात्र आणि गरजू शेतकऱ्यालाच या निधीचा आर्थिक मदतीचा या ठिकाणी लाभ दिला जाणार। जर तुमच्या बँक खात्याची KYC अपूर्ण असेल तर ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घ्या। बघा, लाभार्थ्यांच्या यादीमध्ये सरकारने पुढील जिल्हा घातला आहे तो म्हणजे की हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यांचाही समावेश सरकारने केला आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने यासाठी विशेष निधी मंजूर केला आहे। ज्या शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मागे भेटला आहे बघा, केवळ त्यांना त्या ठिकाणी 9व्या हप्त्याचे पण वितरण केलं जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न मर्यादेमध्ये आहे आणि ज्यांच्याकडे अधिकृत रेशन कार्ड आहे अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा या ठिकाणी लाभ जमा केला जाणार आहे। पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे शेतकरी बांधवांनो, त्यासोबत तुम्हाला एक काम देखील करायचं सांगितलं आहे। जर ते काम तुम्ही नाही केलं तर तुम्ही वंचित देखील राहू शकता। आता कोणतं काम आहे ते आपण व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहोत, परंतु सर्वात महत्त्वाचे आहे ती म्हणजे की जिल्ह्यांची यादी। आता फक्त 1 मिनिट लक्ष देऊन बघा, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधव आता नमो शेतकरी योजनेच्या या रखडलेल्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते। या शेतकऱ्याला सुद्धा लाभ मिळणार। राज्य सरकारने सकाळपासून रात्री उशिरापर्यंत या जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन सध्या केले आहे, जेणेकरून कोणत्याही तांत्रिक बिघाडाशिवाय शेतकऱ्यांपर्यंत रक्कम पोहोचेल। ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड अपडेट केले आहे त्यांना हे बघा पैसे मिळणार आहे आणि अडचण येणार नाही। आता लक्षामध्ये घ्या, तुमचं आधार कार्ड 15 वर्षापेक्षा जुनं असेल तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, तर या ठिकाणी तुम्हाला अपडेट करायचं आहे। जर तुमच्या आधार कार्डला अपडेट करून 5 वर्ष झाले असतील, 6 वर्ष झाले असतील तर अडचण नाही, परंतु 15 वर्षापेक्षाही जुनं आधार कार्ड यावर नमोचा हप्ता मिळत नाही किंवा मिळाला जरी तरी पण काही अडचणी येऊ शकतात। आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने पुढील जिल्हा सांगितला तो म्हणजे की बीड आणि नांदेड या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे। आणि त्यासोबत सरकारने सांगितलं आहे सर्वात प्रथम पोस्ट बँकमध्ये हा निधी जमा केला जाणार। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठे खुशखबर आहे। ज्या शेतकरी बांधवांकडे पोस्ट खातं आहे अशा शेतकऱ्याला लवकरात लवकर हा निधी आता मिळणार आहे। बघा, तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच तुमच्या खात्यावर 2,000 रुपये आता जमा होणार आणि रखडलेला हप्ता देखील एकत्रितपणे मिळणार। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, इथून मागे एक या ठिकाणी अडचण आली होती। आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बघा, यांचं प्लेन क्रॅश होऊन ते निधन पावले। त्यामुळे काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या। त्या तांत्रिक अडचणीमुळेच 9वा हप्ता पण या ठिकाणी रखडला होता। 8वा हप्ता तर रखडला होता, परंतु 8व्या हप्त्याचं वितरण झालं आणि 8वा हप्ता शेतकऱ्याला पण भेटला। भरपूर शेतकरी अशा आहे ज्यांना माहीत पण नाही की 8व्या हप्त्याचं वितरण झालं। आता 9व्या हप्त्याचं सरकारच्या माध्यमातून वितरण केलं जात आहे। आता पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे की जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपली पात्रता तपासून घेणं आता अत्यंत गरजेचं आहे। राज्य सरकारकडून ज्या जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आली आहे बघा, त्यामध्ये हे जिल्हे आघाडीवर असून येथील वाटपाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबविली जाणार आहे।
ज्या शेतकऱ्यांकडे चारचाकी वाहन नाही अशा खऱ्या आणि गरजू शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं 9th इन्स्टॉलमेंट जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा, बँकेच्या निवडीबाबत बोलायचे झाले तर बघा, सरकारने स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं पोस्टामध्ये तर निधी येणार. बघा, आणि या ठिकाणी पुढील जिल्हा सरकारने सांगितला यवतमाळ आणि नांदेड बघा येथे मध्ये पण निधी जमा करण्यामध्ये येणार. आता बघा, पोस्ट ऑफिस बँकमध्ये निधी जमा होणार, महाराष्ट्र बँकमध्ये सुद्धा निधी जमा करण्यामध्ये येणार. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पण निधी जमा करण्यामध्ये येणार. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकता, या जिल्ह्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे जिल्ह्यातील तांत्रिक डेटा अपडेट करण्याचे काम सुरू होते, ते आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशाचे वाटप करून सर्व पात्र शेतकऱ्याला आधार देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून पूर्ण केलं जात आहे. हो शेतकरी बांधवांनो, त्यासोबत पुढील जिल्हा पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आता पुढील जिल्हा सरकारने सांगितला बुलढाणा आणि कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यामध्ये बघा यापूर्वी काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता रखडला होता, मात्र आता सरकारच्या माध्यमातून वितरण केलं जात आहे. आणि ज्यांचं आधार लिंक पूर्ण आहे अशाच या ठिकाणी पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता या ठिकाणी भरपूर दिवसापासून अफवा देखील सुटल्या होत्या की नमो शेतकरी योजना पहा या हप्त्यामध्ये 3,000 रुपये बघा लाभ मिळणार. तर आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे 9वा हप्ता पण तुम्हाला 2,000 रुपये मिळणार आहे शेतकरी बांधवांनो. तर तुम्हाला माहीत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्याला एक आश्वासन दिलं होतं की नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ होणार, परंतु आतापर्यंत नमो शेतकरी योजनेमध्ये कसल्याही प्रकारे वाढ करण्यामध्ये आलं नाही. बघा शेतकरी बांधवांनो, आता पुढील जिल्हा पाहणं अत्यंत गरजेचं आहे. पहिल्या टप्प्यासाठी यादी पाहता अमरावती आणि अकोला यासारख्या सर्वाधिक नुकसान झालेल्या गरजू शेतकरी बांधवांचा विशेष समावेश करून घेतला आहे. आणि या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रात्रीच्या 12 वाजेपर्यंत निधी जमा करण्यामध्ये येणार. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं, सरकारच्या माध्यमातून आता निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आला आणि सरकारने स्पष्टपणे सांगितले पात्र शेतकऱ्याला निधी मिळणार. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, शेवटी नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता मिळवण्यासाठी तुमचे बँक खाते आधार लिंक असणं गरजेचं आहे. खाते सक्रिय असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्याला अद्याप लाभ मिळाला नाही त्यांनी घाबरून न जाता थोडा धीर धरावा, कारण की बघा टप्प्याटप्प्याने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असताल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे की बघा अशाच महत्त्वाच्या इतर अपडेट तुम्हाला पुढे देखील बघायला मिळतील. आणि बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्हाला एक काम करावं लागणार, ते म्हणजे की फार्मर आय डी. तुम्ही बरोबर ऐकलं, जे शेतकरी बांधव फार्मर आय डी कार्ड काढणार नाही त्यांना लाभ मिळणार नाही. आता बघा जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असेल तरच तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.